कुठलाही सण जवळ आला की तयारीला लागावं लागतं. त्यामुळे मग मी लायटिंग शोधत होते आणि ती काही मिळतच नव्हती. आणि सगळं घरभर शोधलं. घरभर शोधून झाल्याचं कॉटच्या कप्प्यामध्ये पण बघितलं, तिथे पण नाही सापडली. आता म्हटलं चला आता ही काय मला सापडणार नाही, त्यामुळं मग लगेचच मेहंदी भिजवायला घेतली. त्यासाठी मी अगोदर सुरुवातीला काही दिवसांपूर्वी कडीपत्त्याचं पावडर केलं होतं. तीच पावडर आणि चहापत्ती त्यामध्ये टाकली आणि त्यानंतर लगेचच मेहंदीचे पुडे खोलून घेतले. मेहंदीचे पुडे टाकले एका पातेल्यामध्ये आणि त्यानंतर लगेचच त्यामध्ये 2 व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल टाकलेले आहेत आणि जेच मेहंदीचं पाणी होतं, कडीपत्त्याचं पाणी होतं ते गरम केलं आणि थंड झाल्याच्या नंतर मेहंदीमध्ये मिक्स केलं आणि त्यानंतर लगेचच सुट्ट्या लागल्या. म्हणजे आम्हाला दिवाळीला सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी जायचं असतं. त्यामुळं मग आमची तयारी जोरात चालू होती. बॅग पॅक करायची होती आणि ड्रेस पण रेडी झाला होता पार्क घालून आणि त्यानंतर लगेचच आम्हाला बॅग भरायची होती. मी बॅग भरत होते पण त्याला काही ते पटत नव्हतं, त्यामुळे तोच बॅग भरायला लागला आणि म्हणे तू चेन लावत नाही लवकर, म्हणून मीच लावतो. म्हणून बघा कशी घाई चाललेली आहे माऊकडे जाण्यासाठी. तर आम्ही मामाकडं नाही तर आम्ही दिवाळीला माऊकडे जात असतो. तर मग बघा अशा प्रकारे बॅग भरण्याची घाई चालू आहे आणि लगेचच बॅग घेऊन आम्हाला लगेचच निघायचंही होतं. त्यामुळे मग नंतर लगेचच काका आले पार्कचे आणि त्यानंतर ते आल्याच्या नंतर चहा पाणी वगैरे घेतले, फराळ वगैरे केला आणि फराळ करून झाल्याच्या नंतर लगेचच ह्यांना जायचं होतं. आणि प्रांशूला पण असं वाटत होतं की आता दीदी चालली, दादा चालला आणि त्यामुळे मग मीही जाणार. तर लगेच दिवाळी एन्जॉय करण्यासाठी मुले गावाकडे गेली.